नमस्कार, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा इयत्ता 5वी 2026 साली होणारी परीक्षा ही याच वर्षी 2025च्या डिसेंबर महिन्यात 13 तारखेला होत आहे। त्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख संपून गेलेली आहे आणि नुकतंच त्याच ऑफिशियल वेबसाईटला ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणी करेक्शन विंडो ओपन झालेली आहे। आता करेक्शन विंडो काय आहे नक्की? जर फॉर्म भरताना तुमची अनावधानानं काही माहिती चुकली असेल तर ती माहिती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नवोदय विद्यालयाकडून संधी देण्यात आलेली आहे। जर ही माहिती भरत असताना तुमच्या अनावधानानं ह्या 5 चुका एरिया, जेंडर, डिसेबिलिटी, कॅटेगरी आणि मीडियम ऑफ एक्झाम ह्या 5 चुकाच तुम्हाला दुरुस्त करता येणार आहेत, लक्षात घ्या। याच्यापेक्षा वेगळी काही माहिती चुकली असेल तर कमेंट करा, त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन सांगितलं जाईल। आपला फॉर्म भरला असेल तर तो पुन्हा एकदा चेक करा। आता ह्या फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे 30 ऑगस्ट 2025 रोजी। याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही, तुम्हाला त्यापर्यंत पोहोचता येणार नाही, हे लक्षात घ्या। आता चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर सगळ्यांना मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे। माझ्या दिवंगत वडिलांच्या जीवनावरती गेल्या 2-2.5 वर्षाच्या मेहनतीवरती छोट्या 100 पानांचं पुस्तक माझ्या लेखणीतून या ठिकाणी उदयास आलेलं आहे। माझ्या वडिलांचं नाव होतं तात्या, तात्यांची सावली हे पुस्तक आहे। मुलगा, पालक, वडील असतील, आजोबा असतील, कोणतंही नातं असू दे, ते नातं तुम्हाला ओळखायचं असेल, माहिती करून घ्यायचं असेल, लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करायची असेल आणि कुटुंबातील असणारे नात्यांना जपायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला एक दिशादर्शक ठरणार आहे। या ठिकाणी पुस्तकाचं या ठिकाणी माहिती तुम्हाला दिसते या पुस्तकामध्ये नक्की काय आहे। एका साध्या व विलक्षण उंचीच्या माणसाचा हा प्रवास आहे। हे पुस्तक तुम्हाला 31 ऑगस्टला आपल्या अकॅडमीत या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि त्या समारंभाचं औचित्य साधून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी 31 ऑगस्टला येत्या रविवारी होत आहे। ज्या पालकांना, ज्या विद्यार्थ्यांना या सोहळ्याचा डोळ्यांनी अनुभव घ्यायचा आहे आणि हे पुस्तक त्याच दिवशी तुम्हाला विक्रीसाठी आपण उपलब्ध करून ठेवलेलं आहे। स्वागत मूल्य फक्त 150 रुपये, याची प्रिंटिंग प्रत्यक्ष 80 रुपये, पण मुलांनी सगळ्यांच्या जवळ असावं हे असं पुस्तक आपण सर्वांसाठी विक्रीत ठेवलेलं आहे। तुम्हाला जर हवा असेल तर हा QR कोड आहे, यावरती पैसे पाठवा किंवा या ठिकाणी संपर्क क्रमांक आहे, संपर्कावरती पैसे पाठवून तुमचं पुस्तक बुक करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, एरिया। आता एरिया हा काय प्रकार आहे? तर तुम्ही फॉर्म भरत असताना चुकून अनावधानानं ग्रामीण असं निवडलं असेल किंवा शहरी निवडलं असेल, शहरी निवडलं असेल तर काय फारसा प्रॉब्लेम येणार नाही, परंतु जर तुम्ही ग्रामीण निवडला असेल आणि तुमचा एकही जरी दिवस शहरी भागात तुम्ही शिकला असेल तर शहरी भाग काय असतो? तर जे नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांच्या अंडर येणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सगळ्या ह्या ग्रामीण शहरी भागात गणल्या जातात। आणि तुम्ही जर एक दिवस जरी त्या शाळेत शिकला असेल किंवा तुमचा दाखला त्या शाळेत गेला असेल तर तुम्ही शहरी भागात असता। त्याला कंटिन्यू 3री, 4थी आणि 5वी अशा 3 वर्षांचं एकत्रितपणे तुम्हाला ग्रामीणला शिकला तरच तुम्हाला ग्रामीणचं मेरिट असतं। ग्रामीणसाठी 75% जागा आरक्षित आहेत आणि उरलेल्या ज्या 25% जागा आहेत त्या सर्व ग्रामीण आणि शहरीच्या एकत्रित मुलांसाठी व्हिडिओ मी केलेला आहे। तुम्ही पाहायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन देतो। तर तिथं एरिया चुकला असेल तर एरिया तुम्ही दुरुस्त करू शकता। ग्रामीणचा शहरी झाला असेल तर काय फारसा फरक पडणार नाही, पण शहरीचा ग्रामीण झाला असेल तर पुन्हा एकदा चेक करा। आपला एरिया, आपलं गाव, आपला ज्या ठिकाणी तुम्ही शिकताय राहण्याच्या ठिकाणावरती हे धरलं जात नाही। अनेक विद्यार्थी गावाला राहतात पण शिकतात शहरामध्ये, तर शहरी भागामध्येच मोजले जाणार, लक्षात ठेवा। त्यामुळे इथं एरिया तुम्हाला अर्बन आणि रुरल, तुम्ही ग्रामीण असाल तर अर्बन करा, रुरल असाल तर म्हणजे ग्रामीण असाल तर अर्बन करा, ग्रामीण असाल तर रुरल करा, अर्बन असाल तर शहरी करा। तर अशा पद्धतीनं एरिया तुम्ही तुमचा दुरुस्त करू शकता। जेंडर, आता काय काय वेळेस काय मेल आणि फिमेल असं जेंडर आहे, तर तुम्ही चुकून अनावधानानं फॉर्म भरत असताना मेलचा फिमेल केला, फिमेलचा मेल केलेला आहे, तर अशा वेळेस तुम्ही जर ऍडमिशन मिळालं तर मात्र काय होणार, त्या ठिकाणी तुमची गफलत होणार आहे, तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही। कारण मेलचा फिमेल केला तर तुम्हाला मुलगी दाखवा सांगणार आणि मुलगी जर नसेल तर त्या ठिकाणी त्याचं ऍडमिशन भेटणार नाही। त्यामुळे जेंडर चेक करा आणि दुरुस्त करून टाका। डिसेबिलिटीज, जर तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदरपर्यंत तुम्हाला अपंगत्व म्हणजे होतं पण त्याचा दाखला भेटला नव्हता आणि तुम्हाला कन्फर्म नव्हतं आणि आता तुम्हाला दाखला भेटलेला आहे तर तुम्ही डिसेबिलिटी आहे ते पण 40%,
लक्षात घ्या. 40% अपंगत्व असेल तर दाखला असेल तुम्हाला 40 किंवा 40%पेक्षा जास्त अपंगत्व दाखला तुम्हाला शासनाकडून मिळाला असेल, त्याचा QR कोड मिळाला असेल तर तुम्ही डिसेबिलिटी येस म्हणू शकता. त्या ठिकाणी कोणतं अपंगत्व आहे, कानांनी ऐका येत नाही, डोळ्याने दिसत नाही किंवा इतर कोणता अपंगत्व असेल त्याचा मेन्शन करायचं आणि डिसेबिलिटी येस नो काय असेल ते करायचं. आणि चुकून येस केला असेल तिथं नो करा. तुम्हाला दाखलाच भेटत नसेल आणि तुम्ही भरताना येस केलेला आहे, शाळेत सरांनी सांगितलं म्हणून की शिक्षकांनी सांगितलं किंवा फॉर्म भरताना केला असेल तर मात्र इथं नो करून टाका. तुम्हाला दाखला भेटत नसेल तर, कारण दाखला जमा करायला लागणार आहे. येस नो काय असेल तो ऑप्शन त्या ठिकाणी निवडा. कॅटेगरी जर तुम्ही रिलिजन हिंदू, बुद्धिझम, ख्रिश्चनिस्ट किंवा शीख वगैरे असे काय धर्म असेल, धर्माचा काय फारसा इथं फरक पडत नाही. पण तुमची कॅटेगरी SC ST नंतर OBC आणि जनरल यापैकी जर तुमची कॅटेगरी भरत असताना तुमची SC चुकून ST लागलेली आहे, ST चुकून OBC लागलेली आहे, OBC चुकून जनरल लागले, जनरल लागली काय फरक पडणार नाही, तुम्हाला दाखला कुठला द्यायला लागणार नाही. पण जनरल सोडून तुमची ह्या ठिकाणी कुठली कॅटेगरी लागली तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे. SCचं कॅटेगरी सर्टिफिकेट, STचं कॅटेगरी सर्टिफिकेट आणि OBC स्टेटचं नाही तर सेंट्रल OBC सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे ते निघत आहे का बघा, नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जनरलमध्ये फॉर्म भरून टाका. तुम्हाला म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेटचा विषय त्या ठिकाणी येणार नाही तर ते चेंज करा. आणि मीडियम ऑफ एक्झाम ओनली. आता मीडियम एवढ्या 5 गोष्टी तुम्हाला करेक्शन करताना इतर कोणत्याही गोष्टी, तुमचं नाव चुकले, जन्मतारीख चुकल्या किंवा इतर कोणत्या आणखी फॉर्म भरत असताना माहिती चुकली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. शेवटचा मुद्दा आहे महत्त्वाचा तो, त्यामुळे मोठा केलेला या ठिकाणी मीडियम ऑफ एक्झाम. तुम्ही फॉर्म परीक्षा देत असताना तुम्ही कोणतं मीडियम निवडलं, तुम्ही शिकता इंग्रजी माध्यमातून पण तुम्ही उर्दू मीडियम निवड, तुम्हाला तुमचं चॉईस आहे. तुम्ही ज्या मीडियममधून परीक्षा देणार आहात, तुम्ही कम्फर्टेबल आहात, ज्यातून तुम्हाला परीक्षा व्यवस्थितपणे देता येईल असं मीडियम ह्या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही कोणत्या मीडियममध्ये शिकता हे महत्त्वाचं नाही. पण मी शिकतोय मराठी माध्यमातून आणि फॉर्म भरलाय मी इंग्रजी माध्यमातून किंवा उर्दू माध्यमातून किंवा बंगाली माध्यमातून, भरपूर ह्या ठिकाणी मीडियम आहेत. पण तुम्हाला त्या भाषेचं येत नाहीत, कसा फॉर्म परीक्षा देणार तुम्ही? त्यामुळे फॉर्म भरत असताना जर तुमचे मीडियम चुकला असेल तर तुम्हाला त्याच मीडियमचा, त्याच माध्यमाचा पेपर तुमच्या समोर येणार आहे आणि त्यावेळी तुम्हाला काही कळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आता तुम्हाला चान्स आहे की तुमचं मीडियम चेक करा, चुकीचं असेल तर दुरुस्त करा. एखादा इंग्रजी माध्यमाचा मुलगा आहे, तो मराठीत कम्फर्टेबल आहे, चांगलं माझी तयारी चांगली झालेली आहे, मी शिकतोय मराठीत, मला घरातून मार्गदर्शन त्या पद्धतीने मिळतंय, मी काय करतो मराठीतून फॉर्म भरतो, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही मीडियमचा मुलगा कोणत्याही मीडियममधून परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे इथं मराठी माध्यमाचा मुलगा इंग्लिशमधून पण परीक्षा देऊ शकतो. फक्त ज्या माध्यमातून परीक्षा तुम्ही देणार आहात त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे, तुमची तयारी झाली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला पेपर सोडवता आला पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अट नाही, तुम्ही कोणत्या मीडियममधून देऊ शकता. पण गतवर्षी असणाऱ्या एका विद्यार्थ्याचं असं झालं होतं की मराठी माध्यमाचा मुलगा फॉर्म भरताना पारशी भाषा वगैरे 2-4 कुठली तरी वेगळी भाषातनं मीडियममधून फॉर्म निवडला आणि त्याला त्या मीडियमचा पेपर आला. मुलगा अतिशय हुशार, ब्रिलियंट, पण फॉर्म भरत असताना चुका झाल्या होत्या, त्याला काही करता नाही आलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या परीक्षेपासून त्या निवडीपासून त्याला वंचित राहावं लागलं. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही चेक करा पुन्हा एकदा. ह्या 5 गोष्टी ह्याच्यापेक्षा वेगळी असेल तर त्याला काही करू शकत नाही. डायरेक्ट नवोदय विद्यालय समिती सब डिव्हिजन पुणे किंवा डायरेक्ट जे मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार, ते मेल करावं लागणार, त्यानंतर बाकीच्या गोष्टी दुरुस्त होतील. पण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, यात तुमची काय अडचण असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळी काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओ छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे, माहितीचा आहे, आणि ह्याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा किंवा माझा नंबर आहे 7972684721 या नंबरवरती संपर्क साधा. तुमच्या शंका दुरुस्त केल्या जातील, तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन नवीन माहिती तुमच्या जवळ येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय करमीर, जय शिवराय.